जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रात आणि विशेषतः सांगली जिल्ह्यात जो मुसळधार पाऊस चालू होता, त्या पावसामुळे पुन्हा एकदा या सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील कृष्णा नदी काठ असणाऱ्या माझ्या मतदारसंघातील या अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होईल अशी काही भीती, काळजी लोकांना वाटू लागली होती। सुदैवाने पावसाचं प्रमाण आता कमी झालेलं आहे, कोयनेचा निसर्गही जवळजवळ थांबलेला आहे आणि म्हणून जे काही पुराची पातळी होती त्याहून आता पाणी गेल्या 2 दिवसांपासून बऱ्याच फुटांनी कमी झालेलं आहे। तरी सुद्धा ह्या सगळ्या परिस्थितीतनं दुर्दैवाने भिलोडी, अंकलकोप, कृष्णा, बुर्ली, नागठाणे आणि हे जे काही सुकवाडी, चोपडेवाडी गाव आहेत, ह्या गावांना गेल्या अनेक वर्षांपासून ब्रह्मनाळ ह्या पुराला दुर्दैवाने सोसावं लागलं। ह्या वर्षी बऱ्यापैकी नियंत्रण प्रशासनाने चांगलं काम केलं। भिलोडी आणि या परिसरातील ग्रामपंचायतीचे सदस्य असतील, तलाठी, ग्रामसेवक, गावातले प्रमुख कार्यकर्ते असतील, सगळ्यांनी योग्य वेळेस जे पूरग्रस्त भाग त्या गावातला असतो तिथल्या लोकांना योग्य वेळेस बाहेर काढून त्यांचं या ठिकाणी स्थलांतरित करून त्यांना जे काही अन्नधान्य खाण्याची व्यवस्था असेल, राहण्याची व्यवस्था असेल ती व्यवस्थित केलेली। माझंही बारीक लक्ष होतं। सातत्याने गेल्या 3-4 दिवसापासून हवामान खातं, पाटबंधारे विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत तहसीलदार या सगळ्या अधिकाऱ्यांशी मी संपर्कात होतो, गावातल्या कार्यकर्त्यांशी संपर्कात होतो आणि ह्या वर्षी ही पुराची परिस्थिती आता टाळलेली आहे। येणारा काळ माझं स्पष्ट मत आहे की जे काही शासनाचं धोरण असेल, शासनाची पाठपुरावा करून योग्य पद्धतीने त्या लोकांना चांगल्या पद्धतीने पुनर्वसन, जसं स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांनी अंकलकोप मधलं तिथल्या गरीब समाजातल्या लोकांचं पुनर्वसन करून 400-500 घरांचं बांधकाम केलेलं होतं आणि भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नगर ह्याची निर्मिती केली होती। तसंच आता काही गावांमध्ये तो निर्णय कदाचित घ्यावा लागेल। या बाबतीत निश्चितपणे लोकांचंही सहकार्य अपेक्षित आहे। मी पालकमंत्री आणि शासनाशी या बाबतीत पाठपुरावा करेन। ठीक आहे, चला येऊ, धन्यवाद।